ते कागद मिळून आला। मग मला सांगा, मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असत तर कागद ठेवील का? म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणं होता, पण ती एवढी स्ट्रॉंग होती, तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली। असं आमच्याकडचे म्हणजे बोललेलं आहे फोनवर, आमचे सीडीआर ते करा, आम्ही काय बोललो ते काय बोलले, पालकाचा घ्या, त्या मुलीचा काढा, काय तपासणी करता येईल तेवढी करा, पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली। काय म्हणाले तुम्हाला? काय ताई म्हणल्या निष्पक्षपणे, माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते, तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल, आज येणार आहेत असं मला निरोप आलाय। जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुमचा समाधान आहे का आणि तपास योग्य पद्धतीने चालू का? कुणी यामध्ये हस्तक्षेप करत असं वाटतं? नाही, हस्तक्षेप करतंय हे तर आम्ही सांगू शकत नाहीत, पण तपास का नाही, संशय का आहे किंवा का नाही, कारण 2 नाते आम्ही 3 जणांचे नावं लिहिलेत आणि कोणता बी कृत्य करताना ते 3 जण 3 1 2 काय एकापेक्षा जास्त व्यक्ती तिथं असा आमचा दावा आहे आणि हे आहेत आणि यांनी मुलींनी सांगून सुद्धा यांनी काहीच कारवाई केली नाही। ठीक आहे, आमची मुलगी लय त्रास देत होती तर त्याने हात जोडून म्हणायचं, साहेब जरी तुम्ही हे केलं तर आमचं जमत नाही, हे लेकरू घेऊन जा, माझं लेकराचा जीव गेला नसताना। यापूर्वी कधी गौरीनं तुमच्यापाशी अशी अडचण बोलून दाखवली हो, होती की मला मारहाण होते किंवा मला त्रास होतोय आणि हा सगळा त्रास मला सहन करण्याच्या पलीकडे आहे, असं कधी चर्चा झाली तुमची? चर्चा आपला 1 ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन, त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत, हे मात्र व्यवस्थित ठेव, पण ते काही म्हणजे मला मी हे करीन थोड्या कारणावरून म्हणून ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणचा, त्या मुलीबरोबर एका अंबेजोगाईच्या 2021 ला सोनोग्राफी करून अबॉर्शन केले आणि गौरीने आत्महत्या केली नाही तर गौरीला मारहाण केली आहे, तिची हत्या केली असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। या बातमी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।